एक धक्कादायक पण तुम्हाला सावध करणारी बातमी। पावसाळ्यात तुमच्या परिसरात हिरवळ पसरली किंवा पाण्याची तळी साचली की काही अनाहूत पाहुणे तुमच्या घराशेजारी बिल्डिंगच्या आवारात घुटमळायला लागतात। याच पाहुण्यांबद्दलची ही बातमी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत विक्रोळी ते घाटकोपर या पट्ट्यातल्या रहिवासी भागातून महिनाभरात तब्बल 150च्या वर साप पकडण्यात आले। पावसाळ्यात सापांनी मोर्चा शहराकडे वळवलेला आहे असंच दिसतं आहे। घाटकोपर विक्रोळी या भागात कधी घरांच्या भिंतींवर, कधी खिडक्यांवर, कधी बाथरूम मध्ये तर कधी बिल्डिंग समोरच्या गार्डन मध्ये या सापांचा वावर दिसून येतोय। घोणस, पंदिवळ, तस्कर, नानेटी असे बिनविषारी तर नाग, मण्यार, घोणस, फुरस, हरणटोळ असे विषारी सापही आता शहरी भागात आढळून येत आहेत। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून हे आणखी एक माहिती घेऊया या संदर्भातली। अमोल, एक जवळपास 150 भर साप सापडलेत महिनाभरात। नागरिकांमध्ये निश्चितच काहीसं भीतीचं वातावरण असणार आहे। काय कारण सांगितलं जातं यामागे? नक्कीच पावसाळा जेव्हापासून सुरुवात झालेली आहे त्यावेळेला जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जो परिसर आहे त्या परिसरातून जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा या सापाच्या बिळांमध्ये जेव्हा जातं त्यावेळेला हे साप बिळातून बाहेर येतात आणि एका सुरक्षित जागेचा आसरा घेण्यासाठी ते बाहेर निघतात। त्यावेळेला जो रेसिडेन्शियल विभाग आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून जो आहे त्या ठिकाणी हे साप बिल्डिंगच्या आवारांमध्ये घुसतात आणि त्यावेळेला जे नागरिक आहेत त्या ठिकाणची त्यांना अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि तिथे भीतीचा माहोल तयार होतोय। या अशा परिस्थितीमध्ये तिथल्या स्थानिक जे एनजीओ आहेत त्यांनी आतापर्यंत 150च्या वरती हे जे साप आहेत ते पकडलेले आहेत आणि त्यांचं असं आव्हान आहे की जेव्हा हे साप तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही सरपटणारे प्राणी तुमच्या आवारात दिसतील तेव्हा त्यांना लगेच कळवा, कारण की कधी कधी कुतूहलाने नागरिक त्यांना हात लावायला वगैरे आणि अशा प्रकारे आतापर्यंत 4 जण आहेत त्यांना या सर्पदंशाला सामोरं जावं लागलेलं आहे। नक्कीच अमोल, आमच्याशी असे संपर्कात राहा। आपल्या बरोबर आहेत आपण स्थानिकांनी काय नेमकं या सापांच्या आढळण्यानंतर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। गार्डन वगैरे किंवा हिरवळ वगैरे आता सुद्धा आम्हाला सर्प दिसतात, लहान मुलांना पण दिसतात, पण आम्ही पूर्वी घाबरायचं एवढं घाबरत नाही या सर्पमित्रांमुळे। या सर्पमित्रांचा आम्हाला खूपच फायदा होतो। अगर किसी को भी स्नेक बाइट हुआ तो सबसे पहला काम है कि जो विक्टिम है उनको हमें रीअश्योर करना चाहिए, उनको हमें काम रखना चाहिए, उनको ज़्यादा टेंशन नहीं देना चाहिए और सबसे इमीडिएट ट्रीटमेंट और सबसे बेस्ट ट्रीटमेंट है सिविल हॉस्पिटल लेकर जाना पेशेंट को। या संदर्भात आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर आहेत सर्पमित्र योगेश मेहेंदळे। काय सांगाल मेहेंदळे सर, अचानक पावसाळ्यात इतकी सापांची संख्या वाढते आहे। गणेशजी, आपल्याकडे इतकी सापांची संख्या 2 शहरांमध्ये अचानक वाढून येते आहे, यामागची नेमकी कारणं काय आहेत पावसाळ्यात विशेषतः? मुख्यतः असं बघा, पावसाळा हा सीझन जो आहे हा बहुतेक सापांचा ब्रीडिंग सीझन आहे, मेटिंग सीझन आहे आणि त्यामुळे या सीझन मध्ये सापांची संख्या वाढलेली आपल्याला वाटते। संख्या वाढलेली नसते, आपल्याला दिसण्याचं प्रमाण वाढलेलं असतं। बरं। आणि आता आपल्या बातम्यातही जे ऐकायला मिळते त्याप्रमाणे बहुतेक शहरांमध्ये सर्पमित्र मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करतात। त्यामुळे जर साप दिसले तर नागरिकांनी अजिबात घाबरून जायचं काही कारण नाही। आपल्या जवळपासच्या परिसरातल्या सर्पमित्रांना बोलवा, ते सुरक्षितरित्या सापाची सुटका करतील आणि तुमची। सर्प हा माणसाचा मित्र आहे हे आपण वारंवार सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि अवेअरनेसच्या प्रोग्राम मधनं हे लोकांपर्यंत पोहोचलेलंही आहे। त्यामुळे एखाद्या एरियामध्ये असे अचानक जर जास्ती प्रमाणात साप आढळले तर त्याला घाबरून जायचं काही कारण नाहीये। ही एक नैसर्गिकच घटना आहे आणि सर्पमित्र त्याच्यामध्ये जे काम करत आहेत त्याला नागरिकांनी असंच सहकार्य जर केलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार घाबरून जाण्याचं कारण नाही असं तुम्ही आवाहन करत आहात। मात्र जर साप चावलाच तर काय करायला हवं प्रथम, याबद्दलही मार्गदर्शन करा। आता साप चावला तर सगळ्यात महत्वाचं आहे की प्रथमोपचार जर तुम्ही 15-20 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचू शकत असाल तर कोणत्याही प्रथमोपचार करण्यात वेळ घालवू नका। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बुवाबाजी, अंधश्रद्धा ह्या नादाला लागू नका। तातडीनं सरकारी इस्पितळामध्ये न्या। सरकारी इस्पितळामध्ये अतिशय चांगले उपचार होतात आणि जर वेळेवरती रुग्ण जर उपचार झाले त्याच्यावरती तर 100% तो बरा होतो। सर्पदंशाची कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही।
हे झालं सर्पदंशाबद्दल. मात्र अचानक जेव्हा साप दिसतो तेव्हा काही ना काही म्हणजे सामान्य माणसांना नक्कीच गांगरून जायला होतं. अशा वेळी तो साप तेव्हा विशेषतः काय काळजी घ्यायला पाहिजे साप दिसल्यावर? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी सांगितलं अशी की आपल्या जवळपासच्या सर्पमित्रांना बोलवा. स्वतः साप पकडायला जाण्याचा किंवा त्याला मारण्याचाही प्रयत्न करू नका, कारण ते मारणं हे सुद्धा पकडण्या इतकं धोकादायक असू शकतं. आणि ते करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आपल्याकडे नसेल तर हे सहज आपल्या जीवावर बेतू शकतं. सर्पमित्रांची संख्या आज चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. थोडीशी काळजी जर पावसाळ्याच्या अगोदर आधीपासून आता हा कार्यक्रम बघत असेल त्यांनी आधीच जर घेतली आणि आपल्या परिसरातल्या सर्पमित्रांची एक 4-5 जणांची यादी घरात तयार ठेवली तर ताबडतोब त्यांना तुम्ही कॉल करू शकाल आणि सर्पमित्र येतात. म्हणजे 10 ते 20 मिनिटात आपल्या इथं ते पोहोचतात. नक्की नक्की. धन्यवाद गणेशजी या सुंदर मार्गदर्शनाबद्दल. कारण पावसाळ्यात सापांची संख्या अचानक कशी वाढलेली आहे आत्ताच आम्ही दाखवलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर अमोल पेडणेकर या आमच्या प्रतिनिधींना देखील सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.